सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या अडचणी आता वाढणार आहेत, कारण हे प्रकरण आता थेट सुप्रीम कोर्टात गेलंय। एका वकिलाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि थेट सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। या वकिलाने याचिकेत नेमकं काय म्हटलंय, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जातात सरन्यायाधीश सूर्यकांत नेमकं काय म्हणाले, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं, सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी ट्रेंडिंगमध्ये आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना एका सुनावणीवेळी झुरळ म्हटलं आणि त्यानंतर या पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला। मीम्स, रील्स, हॅशटॅग आणि राजकीय प्रतिक्रिया यांचा अक्षरशः पूर आला। त्यानंतर आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले। एका बाजूने कॉकरोच जनता पार्टीच्या बाजूने उभी राहणारी मंडळी समोर आली, तर दुसऱ्या बाजूने या कॉकरोच जनता पार्टीवर टीका करणारी सुद्धा मंडळी समोर आली। अनेकांनी या कॉकरोच जनता पार्टीवर टीका केली, पण आता हा वाद थेट सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचलाय। एका वकिलानं एक याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेमध्ये सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। ही याचिका नेमकी काय आहे, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं हे सुद्धा सांगते। तर वकील राजा चौधरी यांनी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आहे आणि कॉकरोच जनता पार्टी त्याचबरोबर बनावट वकिलांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। संबंधित व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी सुद्धा या याचिकेमार्फत करण्यात आली आहे। आता या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा सांगते। कथित बनावट वकील म्हणजेच तोतया वकील, फर्जी लॉ डिग्री, त्याचबरोबर कॉकरोच जनता पार्टीशी संबंधित व्यक्तींची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी असं यात म्हटलंय। पुढे त्यांनी म्हटलं की कोर्टाच्या सुनावणी दरम्यानची तोंडी निरीक्षणं कट करून ते व्हायरल करणं, त्यावर मीम्स तयार करणं आणि त्यातून पैसे कमवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी सुद्धा या याचिकेमार्फत त्यांनी केली आहे। या याचिकाकर्त्याचा असा आरोप आहे की काही लोकांनी स्वतःला वकील किंवा कायदेतज्ञ सांगितलं आणि सामान्य जनतेची या आधारे फसवणूक केली। आता सुप्रीम कोर्टात सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली। सुप्रीम कोर्टाने या याचिकेला मंजुरी दिली, पण सुनावणीची कोणतीही तारीख यावेळी निश्चित करण्यात आली नव्हती। त्यानंतर याचिकाकर्त्याचे वकील एन.के. गोस्वामी यांनी या प्रकरणात तातडीच्या सुनावणीची गरज असल्याचं म्हटलं। या प्रकरणामुळे न्यायपालिकेची प्रतिमा मलिन होतीये आणि त्यामुळे वकील एन.के. गोस्वामी यांनी या प्रकरणाचं गांभीर्य सरन्यायाधीशांसमोर सांगितलं। यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत काय म्हणाले बघा, या प्रकरणी भावुक होऊन विचार करू नका। या प्रकरणात तातडीची सुनावणी करावी अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये। सुप्रीम कोर्ट या प्रकरणाचा योग्य वेळेवर विचार करेल आणि त्या आधारे तपास करेल असं सरन्यायाधीश सूर्यकांत यावेळी म्हणाले। आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे हे शब्द होते जे की कॉकरोच जनता पार्टी विरोधात दाखल झालेल्या याचिकेबद्दल ते बोलले। आता याच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 15 मेला एका सुनावणीवेळी वकिलांच्या फर्जी लॉ डिग्रीला घेऊन एक टिप्पणी केली होती, ज्यामुळे खरं तर तरुणाई पेटून उठली आणि बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात असं त्यांनी म्हटलं। आणि दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर एक चळवळ उभी झाली। अभिजित दिपके या 30 वर्षाच्या तरुणानं पुढे येत एका पक्षाची स्थापना केली। फक्त 5 दिवसांमध्ये 20 मिलियन फॉलोअर्स झाले आणि सगळ्याच राजकीय पक्षांना या पार्टीनं मागे टाकलं। अर्थात जेव्हा देश पातळीवर या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा झाली, तेव्हा दोन बाजू या प्रकरणाच्या समोर आल्या। एक यांच्यावर टीका करणारी बाजू आणि एक यांच्या बाजूने उभी राहणारी मंडळी। पण आता हा सगळा वाद सुप्रीम कोर्टात गेला आणि स्वतः सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जरी म्हटलं असलं की भावुक होऊ नका, तातडीच्या सुनावणीची गरज नाहीये, पण कॉकरोच जनता पार्टी दिवसेंदिवस सोशल मीडियावर ज्या प्रकारे धुमाकूळ घालतीये ते सगळं पाहता पुढे जाऊन या कॉकरोच जनता पार्टीमुळे आता आणखीन पुढे काय होतं किंवा कुणाच्या अडचणी वाढतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या याचिकेमुळे कॉकरोच जनता पार्टीच्या अडचणींमध्ये भर झाली आहे हे मात्र नक्की आहे। तुम्हाला या याचिकेबद्दल काय वाटतं, तुमची कॉकरोच जनता पार्टीबद्दलची मतं नेमकी काय आहेत, सगळं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।